कळविण्यास आनंद होत आहे की आपला जो उद्यापनाचा व्हिडिओ होता गुरुचरित्र पारायणाचा तो दिंडोरी प्रणित नाशिक या पेजवर स्टोरी ठेवलेला होता. सो मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि साक्षात म्हणजे माझं जे पारायण केलेलं होतं त्याचं सार्थक झालं म्हणायचं. त्यानंतर मला गुरुचरित्र पारायणाच्या नियमासाठी किंवा पूजेसाठी भरपूर DM आले. जितक्यांना शक्य होईल तितक्यांना मी सांगितलंय. बट तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुमच्या जवळपास कुठेही केंद्र असेल तर तुम्ही तिथून ती सेवा घेऊ शकता. आणि त्यानंतर आज होता 15 ऑगस्टचा दिवस, त्यामुळे मस्त निवांत आमचं काम चालू झालं. लहानपणी शाळेत जायची गडबड असायची, पण आता कसलीच गडबड नाही राहिलेली. हा एक मात्र आतुरतेनं वाट बघत होतं मी हावऱ्यासारखी की तुपातली जिलेबी केव्हा घरी येते. कारण सगळ्यात जास्त स्वीट म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हेच आपण आतुरतेने खातो. तर खूप भरपूर पाऊस होता, कुठेच बाहेर जायला मिळालं नाही. त्यामुळे 2-3 व्हिडिओ शूट केले होते, जसं की कालच एक कॉमेडी व्हिडिओ टाकलाय. त्यानंतर साहेबांनी परत मला आउटफिट चेंज करायला सांगितलं, जे की भरपूर लूज होतं, पण ठीक आहे म्हणलं चला. संध्याकाळी थोडंसं केसांवर एक्सपेरिमेंट केला हेअरस्टाईलचा आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.